कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज बॅकवॉटर परिसरात रोहित पक्ष्यांचे आगमन। कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशयात रोहित पक्ष्यांचे अर्थात फ्लेमिंगोचे मागील 5 दिवसांपासून आगमन झालेले आहे। या देखण्या आणि परदेशी पाहुण्यांच्या आगमनामुळे परिसरातील पर्यटक, स्थानिक नागरिक आणि पक्षीप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते आहे। कोयना जलाशयात दरवर्षी विविध देशातून आणि राज्यातून अनेक स्थलांतरित पक्षी या परिसरात येत असतात। यावर्षी जून आणि ऑगस्ट महिन्यात थेट फ्लेमिंगो पक्ष्यांचा थवा या परिसरात दाखल झाल्याने जैवविविधतेच्या दृष्टीने या संपूर्ण क्षेत्राचे महत्त्व आता अधिकच अधोरेखित झाले आहे। सध्या कोयना धरणात 95 TMC पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे मुनावळे बामणोली परिसरात मुबलक पाणीसाठा तयार झालेला आहे। मात्र प्रथमच या ठिकाणी फ्लेमिंगो पक्ष्यांचा थवा दिसून आल्यामुळे या भागात पर्यटन वाढीसाठी महत्त्वाचे असणार आहे। सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळख असणाऱ्या मायनी तलावात दरवर्षी याच पक्ष्यांचे आगमन होत असते। मात्र कोयना जलाशयातही फ्लेमिंगो पक्षाचे आगमन झाल्यामुळे स्थानिकांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सातारा।